श्री स्वामी समर्थ. कशा छान असाल, मजेत असाल मी आशा करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. आज व्हिडिओ कशावर आहे तर बघा, आज व्हिडिओ आहे गुरुवारची करावयाची सेवा. गुरुवारची काय सेवा आहे तर तुम्हाला वाटत असेल काय सेवा आहे, तर गुरुवारची सेवा आहे विष्णूची सेवा, आवडती प्रिय सेवा. तर काय आहे बघा गुरुवारी करावयाची सेवा. तर माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर प्लीज करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळेल. तर चला मग विष्णूची करावयाची काय सेवा आहे तर तुम्हाला सांगते. अत्यंत प्रिय आणि फलदायी, शीघ्र फलदायी आहे तर विष्णूची. तर चला लांबवत बसत नाही, माझ्या व्हिडिओला मी सुरुवात करते आज. तर चला मग विष्णूची काय असं काही नाही, कोणत्याही दिवशी कोणत्या वेळेला करायची, फक्त आपला भाव महत्त्वाचा असतो. तर गुरुवारी तुम्ही सकाळी उठायचं, शुचिर्भूत व्हायचं, छान पिवळे वस्त्र घालायचे. विष्णूला अत्यंत पिवळा कलर प्रिय आहे, हळद प्रिय आहे, विष्णूचे खूप फलदायी आहे. तर पिवळे वस्त्र घालायचे. पिवळे वस्त्र घातल्याने आपला गुरु मजबूत होतो आणि विष्णूला हळद व्हायची, म्हणजे हळद विष्णूला अत्यंत प्रिय आहे आणि लक्ष्मीप्राप्ती पण होते. तर लक्ष्मीप्राप्तीसाठी पहिले विष्णूची सेवा करणं महत्त्वाची असते बरं का. नाहीतर तुम्ही लक्ष्मीची पूजा करत राहाल आणि विष्णूला जर तुम्ही विसरला तर लक्ष्मी आईला ते मान्य होत नाही. कारण विष्णूला पहिले म्हणजे परिधान द्यायचं, नंतर आई लक्ष्मी मातेला आपोआप लक्ष्मी माता आपल्याला पावत असते. तर म्हणून कधी पण लक्ष्मी प्राप्तीसाठी विष्णूची सेवा करणे महत्त्वाची असते. तर आता तुम्ही स्वामी सेवेकरी असाल तर तुम्हाला तर पुरुष सुक्त, स्त्री सुक्त तर हे माहीतच असते. तर गुरुवारी पुरुष सुक्त, स्त्री सुक्त स्वामी समर्थ महाराजांवर पण अभिषेक केला तरी चालत असतो बरं का. कारण स्वामी महाराज पण विष्णूचंच रूप आहे. तर मग म्हणून स्वामी महाराजाला सर्व पिवळं फुल प्रिय आहे. तर फक्त स्वामी महाराजांना अष्टगंधाचं महत्त्व आहे, कारण अष्टगंधाचा टिळा लावायचा असतो स्वामी महाराजाला बरं का. तर मग चला आपण जास्त विषय वाढवत बसायचं नाही. तर विष्णुप्रिय काय काय आहे, पिवळा कलर, पिवळी हळद. तर मग गुरुवारी तुम्हाला केळीला, पळसाला आणि त्याच्यानंतर पिंपळाला तुम्ही हळदीचं पाणी जल वाहता येते. कारण केळीची पूजा पण करायची गुरुवारी, म्हणजे लक्ष्मी प्राप्त होते. तर तुम्हाला पैशाची जर चणचण भासत असेल, धनधान्याला घर भरून राहायचं पाहिजे असेल तर तुम्हाला हे तुम्ही गुरुवारी नियम ठेवायचा. तर तुम्हाला पूजा मांडायची असेल तर तुम्ही पिवळे वस्त्र घालायचे. पूजा काय मांडायची अगदी सोपी आहे बरं. देवपाटावर छान पिवळं वस्त्र अंतरायचं आणि विष्णूचा फोटो ठेवायचा. जर मूर्ती असेल तर पंचामृताने छान विष्णू महाराजांचा अभिषेक करायचा गुरुवारी. तर त्याच्यानंतर मग कलश स्थापना असं काही नाही, तुम्हाला जर मांडायची असेल तर मांडा. तुम्हाला जर संकल्पयुक्त पूजा करायची असेल तर कळसन आणि गणपती बाप्पाचं स्थापना करायची. आणि तुम्हाला जर नेहमीसाठी गुरुवार ठेवायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. तर तुम्ही दर गुरुवारी केळीचं झाडाचं समजा तुम्हाला लावायचं असेल घरी, तर घरी तुम्ही लावू शकता. गुरुवारी त्याचं लावायचा आणि दर गुरुवारी नियम ठेवायचा. गुरुवारी पाणी घालायचं, छान हळदी कुंकवानं पूजा करायची, पिवळं फूल वाहायचं, विष्णू महाराजांची पूजा करायची देवघरात छान. तर छान मस्त पूजा करून घ्यायची आणि विष्णूनं मनोमन प्रार्थना करायची, हे विष्णू भगवान माझ्या घरी अखंड लक्ष्मी नांदू दे, लक्ष्मी स्थिर प्राप्त दे, चिरकाल लक्ष्मीचा वास असू दे, धनधान्यांना घर भरून दे, सर्व अडथळे अडचणी दूर कर. शेतात माल, जर शेत असेल तर शेतात माल होऊ दे. नोकरी असेल तर तुम्हाला प्रमोशन पाहिजे असेल तर प्रमोशनसाठी पण तुम्ही बोलू शकता.
अशा प्रकारे तुम्ही नित्यनियमानं विष्णू महाराजांची पूजा करायची, उपवास पकडायचा. म्हणजे कसं उपवास पकडल्यानं नेहमीसाठी पण गुरुवार पकडले तर गुरुबल मजबूत राहतो आणि लक्ष्मी प्राप्त होते. तर आपला म्हणजे समाजामध्ये आपला मान सन्मान मिळतो. तुम्ही हे करून बघा. गुरुवारचं खूप म्हणजे फलदायी आहे. तर हे इथे आहे ना, तुम्ही काय करायचं आहे, हळद घ्यायची, हळद थोडी ओली करायची. आता तुम्ही गुलाबजल, त्याच्यानंतर आपलं शुद्ध जल पण चालते, गंगाजल पण चालते, त्याने थोडीशी भिजवायची आणि इथं लावायची. असे हे असं असं करायचं. असं इथं ह्या गादी असते ना, इथे हळदीचं लावायचं. आणि याच्यामुळे काय होते माहिती आहे का, पैसे आहे ना, पैशाची कधीही कमतरता भासत नाही. कारण मी पण करून बघितला आहे, छान हा उपाय आहे. इथं हळद लावायची आणि तोच हळदीचा टिळा इथं लावायचा. आणि तुम्हाला जर येणं लावायचं नसेल तर अशी हळद घासता येते. कारण हे देवाचं बोट आहे, देवाला हळदी कुंकू याच बोटाने लावायचं असते. आपल्याला जर लावायचं असेल तर असं लावायचं. बाकी म्हणजे असे बाहेरच्या बायकांना लावायचं असेल तर या बोटाने लावायचं. हे माहीतच असेल तुम्हाला. तर हे प्रयोग तुम्ही करून बघा इथे हळद लावण्याचा. आणि घराच्या आपल्या वास्तूत उत्तर दिशा बघायची आणि मध्यभाग बघायचा. मध्यभागी आहे ना तुम्ही हळदीचा सडा टाकायचा. म्हणजे लोट्यामध्ये आहे ना थोडीशी चिमूटभर हळद टाकायची. ह्या पाण्याने थोडंसं असं शिंपडायचं. हा प्रयोग तुम्ही करू का, यांना अखंड लक्ष्मी राहते, लक्ष्मी स्थित राहते. ते कधीही पैशाची चंचल भासत नाही, कोणाकडे हात पसरवायची टाईम येत नाही. आणि जर म्हणजे हा करून बघा. माझा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला मग कसा वाटला तर मला कमेंट बॉक्समध्ये माझ्याबद्दल काय वाटत आहे तर कोणी कोणी केली ते पण मला सांगा आणि कुठून केली ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला मग माझा व्हिडिओ मी इथे बंद करते आणि पुढच्या व्हिडिओला भेटू. तर चला मग. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.